नाशिकमध्ये आगामी निवडणुका मविया आणि मनसे एकत्रित लढणार अशी घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली आहे। मात्र अवघ्या काही वेळातच ही युती काँग्रेसला मान्य नसल्याचं समोर आलंय। कारण नाशिकमध्ये मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते आणि नाशिक प्रभारी सचिन सावंत यांनी केलंय। त्यामुळे मवियामध्ये मनसेची एंट्री काँग्रेसला मान्य नाही का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। ते राजकीय वर्तुळातून ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड या क्षणाची येते। अगदी तोंडावर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। नगरपालिका आणि नगर परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्या 2 डिसेंबरला होणार आहे। त्याआधी नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। आगामी निवडणुका मविया आणि मनसे एकत्रित लढणार अशी अगदी काही वेळापूर्वी घोषणा नाशिकमध्ये करण्यात आली। मात्र अवघ्या काही वेळात ही युती काँग्रेसला मान्य नसल्याचं समोर आलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर सचिन सावंत स्वतः उपस्थित आहेत। सचिनजी, नाशिक प्रभारी आहात आपण आणि आत्ता ट्विट सुद्धा समोर आलेला आहे। काय मनसे बरोबरची युती आपल्याला नाशिकमध्ये मान्य नाही? मध्ये कुठल्याही तऱ्हेचा निर्णय आम्ही घेतलेला नाही। तिथे स्थानिक काही कार्यकर्त्यांनी कुठली कशा पद्धतीची भूमिका मांडली त्यांना तो अधिकारही नाहीये। प्रश्न असा आहे की तिथे जिल्हाध्यक्ष देखील बाहेर आहेत, मलाही विचारणा करण्यात आलेली नाही। आणि काँग्रेस पक्षानं प्रदेश काँग्रेसनं स्पष्ट केलं होतं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजींच्या नेतृत्वाखाली बैठकही झाली होती सर्व वरिष्ठ नेत्यांची आणि त्यामध्ये स्थानिक पातळीवरती आम्ही निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता, परंतु तो केवळ इंडिया आघाडीच्या सदस्यांशी चर्चा करावी अशा तऱ्हेचा निर्देश दिले होते। आणि आता ती काही झालेलं आहे, त्यांना तो त्या पद्धतीचं त्यांनी काय तिकडे भूमिका मांडली किंवा कशा पद्धतीने मांडली माझ्याकडे नाही, पण त्यांच्याशी मी जेव्हा बोललो त्यावेळेला त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने काही घेतलेला नाही निर्णय। त्यांना तो मुभाही नाहीये ती। आणि शेवटी निर्णय घेण्याच्या त्याच्यावरती अंतिम मोहर जी आहे ती प्रदेश काँग्रेसच लावत असते। सचिनजी, मात्र एवढी मोठी पत्रकार परिषद झाली आज सकाळपासून खरं तर नाशिकमधल्या या राजकीय घडामोडीवर सगळ्यांचं लक्ष होतं, कारण मनसे आणि मविया एकत्रित येत आहे अशा प्रकारची सगळी बातमी होती। काय ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर चर्चा केलेली नव्हती की अशा प्रकारची घोषणा करणार आहोत? त्यामुळे काय नेमके संकेत कसे जातील हे राजकीय? त्यांनी काय म्हटलेलं आहे मला माहिती नाही, परंतु प्रदेश काँग्रेस आणि मी स्वतः प्रभारी या संदर्भामध्ये सांगतोय की अशा तऱ्हेचा कुठलाही निर्णय झालेला नाही। जी, पण भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो, भाजपला दूर ठेवण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। उद्देश त्यांचा तोच आहे, मग आता ही मान्य का नाहीये? हे उद्देश कुठलाही असू दे, उद्देश करण्यासाठी काय तरी साधनांचं देखील महत्व असतं। त्यामुळे या संदर्भामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीचा निर्णय प्रदेश पातळीवरती घेतलेला आहे। सचिनजी, आणखी एक महत्त्वाचं, एकतर आज नाशिकमध्ये झालं आहे तर ही अशीच भूमिका आपली राज्यात इतर ज्या नगरपालिका नगर परिषदा किंवा इतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यासाठी सुद्धा असणार आहे? मनसेसोबत आपण जाणार नाही आहात? सगळीकडे आता पहिली गोष्ट सचिनजी, आपण रेंजमध्ये नाही आहात का? नेटवर्क आपलं जी पुन्हा सांगा, जे काय म्हटलं तुम्ही? मी म्हणतोय की आता नगर परिषदा नगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत आणि या अनुषंगानं अशा पद्धतीची चर्चाच झालेली नाही। वस्तुस्थिती हीच आहे की काँग्रेस पक्षानं जे कळवलेलं आहे सगळ्यांना की स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या, परंतु केवळ इंडिया आघाडीच्या सदस्यांबरोबरच चर्चा करा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी स्पष्ट निर्देश आहे। मनसेचा इंडिया आघाडीत समावेश नाही म्हणून मनसेशी आता बोलणं योग्य नाही असं थोडक्यात आपल्याला? त्या संदर्भामध्ये आमच्याकडे कुठल्या तरीची चर्चा देखील झालेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भात। त्यामुळे हा विषय कुठे येतो? आता जे काही झालेलं आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही सांगत आहोत की या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला नाही। ठीक, सचिनजी धन्यवाद, आपण बोललात आणि सगळी भूमिका स्पष्ट केली। सचिन सावंत आपल्याबरोबर होते आणि काँग्रेसचे मुख्य नेते प्रवक्ते राज्यातले, आणि एकंदरीतच काय नेमकी काँग्रेसची भूमिका आहे या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। नाशिकमध्ये मविया आणि मनसे एकत्रित जाणार अशा प्रकारची पत्रकार परिषद अगदी काही वेळापूर्वी झालेली होती, मात्र इंडिया आघाडीतल्या नेत्यांबरोबरच बोला अशा प्रकारचे आदेश असताना सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये वेगळीच भूमिका मांडली गेली आणि मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं आता काँग्रेस प्रवक्ते आणि नाशिक प्रभारी सचिन सावंत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे।